नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनु राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे धनु राशीचे गुढीपाडव्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये सारख्या वारंवार अडचणी येत असतील, पैसा, नोकरी, लग्न, घरातील ताणतणाव, याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल, तुमच्या आयुष्यात दुःख असतील, अडचणी असतील, कर्ज असेल, आरोग्याच्या समस्या असतील, नात्याच्या समस्या असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत काही समस्या असेल, पैसा पुरत नसेल, अशा ज्याही समस्या असतील, तुम्हाला जर पत्रिका बघायची असेल की त्या पत्रिकेत तर अडचण नाही ना, आणि असेल काही दोष असेल तर कोणते उपाय करावेत, कोणती सेवा करावी आणि या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर पडावं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, मराठी नववर्षाची सुरुवात करणारा अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस नवीन सुरुवात, भाग्यात बदल आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा दिवस मानला जातो. पण या वर्षीचा गुढीपाडवा धनु राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, कारण या काळात ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की धनु राशीच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्यापासून धनु राशीच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात, कोणत्या संधी त्यांना मिळू शकतात आणि कोणत्या गोष्टी आता नक्की घडणारच आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धनु राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून नवीन सुरुवातीचे संकेत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला काही कामांमध्ये अडथळे आले असतील, योजना तुमच्या पूर्ण नाही झाल्या असतील, अपेक्षित यश तुम्हाला मिळालं नसेल, अशा गोष्टींचा अनुभव जर तुम्हाला आला असेल तर आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने बदलू शकते. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ लवकरच मिळायला सुरुवात होऊ शकते. गुढीपाडव्यापासून धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून करिअरमध्ये प्रगतीचे संकेत दिसत आहेत. नोकरीत बढती मिळू शकते. नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर चांगली संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या लोकांसाठी आयुष्यात गुढीपाडव्यापासून कुटुंबातील वातावरण सुधारू शकते. कुटुंबातील मतभेद कमी होऊ शकतात. नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढू शकते. घरात एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. गुढीपाडव्यापासून धनु राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयांवर विश्वास वाटेल आणि नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. हा काळ स्वतःच्या धोरणावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरासमोर गुढी उभारावी. त्यानंतर भगवान विष्णू किंवा श्रीरामाची प्रार्थना करावी आणि शक्य असेल तर एक तुपाचा दिवा नक्की आपल्या घरात लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि शुभ परिणाम मिळतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन देते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि संयम ठेवणं हे आपल्या हातात असतं. म्हणून येणाऱ्या संधीचा योग्य फायदा करून घ्या. धनु राशीच्या लोकांसाठी 19 मार्चचा गुढीपाडवा हा नवीन संधी, प्रगती आणि आनंद घेऊन येणारा दिवस ठरू शकतो. जर तुम्ही सकारात्मक राहून मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि प्रगतीचे वर्ष ठरू शकते. हा व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.